आज मला दुःख पण होते आणि त्यासोबत आनंद पण होतोय। दुःख या कारणाने होतंय की माझ्या गरबा वर्कशॉपचा आज सेकंड लास्ट डे होता आणि आनंद या कारणाने होतोय की मी लाईफ मध्ये काहीतरी नवीन स्किल ऍड केले। मी पहिले असं करत होते की मी ऑफिसला जाते, मी थकून जाते, त्यामुळे मी कुठेच असं नवीन काही करण्याचा ट्राय करायची नाही, मला टाइम नाहीये, मी असंच कारण देऊन पुढे पुढे लोटत राहायची। आता तसं मी ठरवलं की नाही, काही होऊन जाओ, मी ऑफिसला जरी जात असली, माझं ऑफिस 9:30ला जरी संपलं तरी पण मी लगेच गरबा वर्कशॉपला जात जाईल। माझं त्यामुळे खूप ओढाताण व्हायची, मला खूप वेळेस असं न जेवण करता जावं लागायचं। मी खूप म्हणजे ऑफिसचं काम असं एका म्हणजे 5 मिनिटं संपलं की मी लगेच पळत पळत वर्कशॉपला जायची खूप सारे। आणि मला ह्या महिन्यात मला प्रोडक्शनला डिप्लॉयमेंट असल्या कारणाने मला लोड पण खूप जास्त होता, तरी पण मी ते मॅनेज करून करून तिथे गरबा वर्कशॉपला जात होती। कधी अर्धा संपल्यावर जात होती, कधी शेवटच्या स्टेप बघायला जात होती, तर कधी लवकर पोहोचून जात होती। पण मला तिथं गेल्यावर मी पूर्ण स्ट्रेस मला विसरून जायची। अरे मला काहीतरी नवीन शिकायला मिळते आणि तिथं खूप सारे गप्पा व्हायच्या, नंतर कोणी स्टेप चुकलं, कोणी काहीतरी वेगळंच मजाक करायची, त्यामुळे खूप हशी मजाक व्हायची। त्यामुळे मला तिथून आल्यावर खूप जास्त असं आनंद भेटायचा। आणि घरी मी इतक्या स्ट्रेसमध्ये राहायची कारण कामाचा खूप जास्त लोड वाढल्या कारणाने मला खूप जास्त स्ट्रेस राहायचा। तर मी कधी कधी असं वाटायचं की अरे नको जाऊ द्या, गरबा वर्कशॉपला जायला नको, आणि मी तिथं गेल्यावर सगळं विसरून जायची, ऑफिसचा स्ट्रेस वगैरे किंवा घरातला काहीतरी लोड आलेला असेल तर मी तिथं आनंदाने असं एन्जॉय करायची। त्याच्यामुळे मला असं वाटायचं की अरे कंटिन्यू चालायला पाहिजे आता हा वर्कशॉप।